गाईज आज होळी आणि मी आता क्लासवरून आलेले. तुम्ही तर पाहू शकता माझ्याला रंग लागलेला कारण मी आता क्लासमधून होळी रंग खेळून आलते. आता मला तोंड धुवायचं कारण आता मला होळीची पण तयारी करायची. तुम्हाला दाखवते आज आमची इथली होळी कशी येते. चला मग भेटूया तोंड धुतल्यानंतर. A few moments later. तर गाईज आता मला तोंड हातपाय धुवून झालेले आहे. आता मला भूक लागली कारण मी दुपारचं खाऊन नव्हते गेले म्हणून मी आता मॅगी खाणार कारण दीदीने येताना मॅगी आणली होती म्हणून आता मला मॅगी करून खायची. मॅगी करून झाल्यानंतर तुम्हाला दाखव होळी आणि तशी पण आता होळीची तयारी होतीच आहे. दीदी बाहेर रांगोळी काढते होळीसाठी. मी ती तुम्हाला दाखवते थांबा. रांगोळीसाठी असा गोल काढते होळी पेटवण्यासाठी. तार दीदीची रांगोळी काढून झालेली आहे. होळीच्या जागी तीच मध्ये बसलेली आहेत. आता मला असं वाटते मॅगी पण होत आलेली असन. आता मला दीदीकडून पांढरा रंग आणायला जायचं आहे. तिला पांढरा रंग आणून दिलेला आहे मी. आता मी माझी मॅगी झाली की नाही तर ते बघून येते. इथं आजीचे पापड पण उन्हात मस्त हे झालेले वाटतात, कडक वाळलेले वाटतात. ते आजी काढते त्यांना. हे पाय आजीने केलेले आहेत. मी फक्त वाळायला मदत केलीत वाळत घालायला. दीदीची आता रांगोळी काढून झालेली आहे. इथं तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रांगोळी. तरी इथं माझी मॅगी पण झालेली आहे आणि इकडं मम्मी आता पापड्या तळते वाफ्यावरच्या, ज्या की आम्ही त्या आजच केल्या. बघा केवढी मोठी झालेली, एवढीशीच असते पण मोठी केवढी होती ती. हे पहा एवढीशीच पापडी टाकलेली आहे. ती फुगताना केवढी मोठी फुगते बघा. म्हणून मला सगळ्यात जास्त आवडत्या पापड्या म्हणल्या तर मला ह्या पापड्या खूप आवडतात वाफ्यावरच्या. तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून पहा कशा लागतात ते. आता मी मॅगी खाते. मॅगी खाऊन झाल्यावर तो आपण पुन्हा बाहेर जाणार आहे आणि बघणार आहे काय तयारी चालली ते. तर इथं बाबांनी मी मॅगी खातो. इथं होळी पेटवली पण आहे. आमची होळी बारकी असते अशी मोठी नसती. इथं दीदी पाणी घालते पण अशी घालते जसं काय तिला फक्त फेरस मारायचे, ते मन लावून करतच नाही काय. तर मम्मी आता पाणी घालते होळीसाठी. तर इथं दीदी आमच्या निवड घेऊन आलेली आहे. आता मला ह्याच्यात चिल्लर टाकायचं आहे कॉईन होळीत. मला तो आधीच टाकायचा होता पण मी विसरली नेमकी. नेमका कॉईन तिथंच पडलाय, आत गेलाच नाही माझ्याकडून. फ्रेंड्स आता तुमची ब्लॉगर होळीला पाणी घालणार आहे ते तुम्ही नीट बघा. तुमची ब्लॉगर कशा प्रकारे पाणी घालत आहे. तिला पाणी पण घालता येतं की नाही माहीत नाही पण घालती. ते काही जमते असं वाटत नाही. असं वाटते तिला पटापट मॅरेथॉन जिंकायची म्हणून एवढ्या पट्टा त्याला पाणी घालतीत आणि मोकळं व्हायचं काम करतीत. तिच्याच्यानी काय होईना तुमच्या ब्लॉगरला लगेच थोडंसं बोलले तर राग आला म्हणून माझ्या पाणी वतलं मधीच येऊन. मग बघा एक फेरा विसरली त्याच्या नादात. अशी तुमची विसरभोळकी ब्लॉगर आहे. मी निवड ठेवते. तरी तर आजी पण आलेली आहे निवड घेऊन. काढे तुम्ही. काय तुम्हाला हॅपी होली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.